नमस्कार मित्रांनो, आजची कथा आहे पहिल्या पावसाची. चला बघूया आजची कथा. पहिला पाऊस चालू झालेला होता. शहराच्या रस्त्यावर तो हलका धुंद सुगंध, झाडांच्या पाण्यावरून घसरून येणारे थेंब आणि थंडगार वाऱ्यासोबत मनात येणारी एकच भावना होती, ती म्हणजे आठवण. ही गोष्ट आहे नीरज आणि श्रेयाची. चला बघूया ही गोष्ट. नीरज कॉलेजच्या गल्लीने चालत होता. पाऊस नुकताच सुरू झाला होता. त्याच्या हातातल्या पुस्तकावर थेंब पडू नयेत म्हणून त्याने डोकं झुकवलं होतं. पण समोरून येणाऱ्या हसऱ्या चेहऱ्याने त्याला थांबवलं होतं. तो चेहरा होता श्रेयाचा. पांढऱ्या कुर्त्यात निळा दुपट्टा तिच्या खांद्यावर होता आणि केसांमधून टपटपणारे थेंब नीरजला दिसत होते. नीरज तिच्याकडे बघत होता. श्रेया नीरजला बोलली, "छत्री घेऊन यायला पाहिजे होते नीरज." नीरज हसत म्हणाला, "श्रेया, ह्या पावसात तुझ्यासोबत मला टाइम स्पेंड करायला भेटत आहे. तर मी छत्री का आणू बरं?" हे ऐकून श्रेया लाजते आणि दोघे रस्त्याच्या कडेने चालू लागले. थेंब त्यांच्या खांद्यावर, केसांवर, होठांवर थांबत होते. मध्येच नीरजच्या हाताचा स्पर्श श्रेयाला स्पर्शून गेला आणि तो छोटासा स्पर्श दोघांच्या हृदयात विजेसारखा पसरला. पुढच्या काही दिवसात पाऊस त्यांच्यासाठी भेटण्याचे निमित्त झाले. कारण जेव्हा जेव्हा पाऊस पडायचा तेव्हा तेव्हा ते भेटायचे. कधी लायब्ररीत, कधी कॅन्टीनमध्ये, गच्चीच्या कोपऱ्यावर ते भेटत होते, बोलत होते आणि नजरेतच बोलणं लपवत पण होते. एक दिवस लायब्ररीत बसून प्रोजेक्टचे काम करत असताना पाऊस सुरू झाला होता. श्रेया खिडकीतून पाणी बघत होती आणि श्रेयाने नीरजला बोलले, "चल बाहेर जाऊ." दोघे पावसात उभे राहिले. श्रेयाचे केस चेहऱ्यावर आलेले नीरजने हळूच बाजूला केले. श्रेया हळू आवाजात म्हणाली, "तुझा हा छोटासा स्पर्श खूप काही सांगून जातो आहे नीरज." नीरजने तिच्या डोळ्यात पाहत उत्तर दिलं, "श्रेया, तू मला खूप आवडते. माझं तुझ्यावर खूप प्रेम आहे." त्या क्षणी असं वाटलं की जग थांबलं आहे. पण अचानक एक छत्री त्यांच्यामध्ये आली. त्या छत्रीत होता अजय. अजय हा श्रेयाचा बालपणीचा मित्र होता. तो श्रेयाला बोलला, "मी तुला घरी घेऊन जायला आलो." "श्रेया, माझ्यासोबत चल." हे ऐकल्यावर नीरज मागे सरकला. वातावरणात थोडा ताण पसरला आणि माहोल एकदम सुन्न झालेला होता. श्रेयाला अजयचे हे बोलणे आवडले नव्हते. श्रेयाने अजयच्या डोळ्यात ठामपणे बघत म्हणाला, "अजय, मला माझा रस्ता ठाऊक आहे. मी तुझ्या सोबत येणार नाही." असं बोलून श्रेया त्याला आपलं उत्तर देते. अजय हे जेव्हा ऐकतो, तेव्हा त्याला खूप राग येतो. तो काहीच करू शकत नव्हता. त्यामुळे तो तिथून निघून जातो, ते पण रागाच्या भरात. पण अजयला श्रेयाचं बोलणं आवडलं नव्हतं. त्याला नीरजबद्दल खूप राग आणि संताप त्याच्या मनात निर्माण झालेला होता. अजयने नीरजला मारण्याचा प्लॅन केला होता. पण अजयला माहीत नव्हते, की श्रेया आणि नीरज फक्त मित्र-मैत्रिणी नव्हेत, तर त्यांचे नाते नव्या वळणावर येऊन पोहोचले होते. ते म्हणजे प्रेम आणि वासना. बरोबर. अगदी बरोबर. हो, तुम्ही जे ऐकलात ते योग्य आहे. अजय नीरजवर आपली नजर ठेवून होता. त्याला कोणत्याही परिस्थितीत नीरजला श्रेयापासून वेगळे करायचे होते. तशातच एके दिवशी श्रेया कॉलेजला आलेली नव्हती. हे जेव्हा अजयला माहिती पडलं, तेव्हा त्याने या संधीचे सोने करायचे ठरवले आणि नीरजला एकट्यात बोलावून घेत त्याला खूप मारले आणि त्याला जीवे मारण्याची पण धमकी दिली. या कारणामुळे दुसऱ्या दिवशी जेव्हा श्रेया कॉलेजमध्ये आली, तेव्हा तिला कळालं, की काल अजयने नीरजला खूप मारलेलं होतं आणि या कारणामुळे नीरजने श्रेयाला कॉल केला नव्हता, की तो कॉलेजला येणार आहे की नाही. श्रेया कॉलेजला आली आणि काल जे झालं होतं ते सगळं तिला माहिती पडतं. श्रेयाला अजयवर खूप संताप येतो. ती कोणत्याही गोष्टीचा विचार न करता कॉलेज कॅन्टीनमध्ये असलेल्या अजयकडे जाते आणि अजयला सगळ्यांसमोर जोरात कानशिलात लगावते आणि मारते पण, ते पण खूप जोरात. आणि अजयला बोलते, "यापुढे जर तू नीरजच्या वाटेला गेला किंवा त्याला कोणत्याही प्रकारचा त्रास दिला आणि त्याला जर कोणतीही इजा पोहोचवली, तर तुझी कंप्लेंट सरळ प्रिन्सिपलकडे करेल आणि तुझ्या घरी पण तुझं नाव सांगेल." हे ऐकल्यावर अजय पण घाबरतो. कारण त्याला पण त्याच्या भविष्याचा विचार करायचा होता. तो श्रेयाला बोलतो, "यापुढे मी कोणत्याही प्रकारचा त्रास नीरजला देणार नाही आणि तुमच्या दोघांमध्ये कधी येणार नाही. हे मी तुला प्रॉमिस करतो." असं बोलून अजय तेथून निघून जातो. तितक्यात
तिथे नीरज येतो आणि तिथे श्रेयाला बघून तो चकित होतो. कारण श्रेयाने त्याला सांगितले नव्हते की ती आज कॉलेजला येणार होती. नीरज श्रेयाला विचारतो, "तू कधी आली कॉलेजला? आणि इथे काय करते?" तेव्हा श्रेया नीरजला बोलते, "अरे, मला पावसाने तुझ्याकडे आणलं आहे नीरज. तुला माहिती आहे ना, जेव्हा जेव्हा पाऊस पडतो तेव्हा तेव्हा मी तुझ्या जवळ येते." हे ऐकल्यावर नीरज पण खूप लाजतो, कारण त्याला पण ठाऊक होतं की या पावसामुळेच त्यांची मित्रता आणि प्रेम बहरलं होतं. श्रेया नीरजकडे वळली, "पावसाने मला तुझ्याकडे आणलं आणि कोणीही आपल्याला वेगळं करू शकत नाही." असे बोलून दोघांची नाती एका वेगळ्या स्थळावर जाऊन पोहोचते. ते म्हणजे शारीरिक संबंध. दोघी नीरजच्या रूमवर जातात आणि रूमवर गेल्यावर त्यांना जे करायचे असते ते करतात. दोघे पण आपली वासना पूर्ण करण्यासाठी आपली पूर्ण ताकद लावून देतात. दुपारचे 12 वाजले होते. तेव्हापासून ते रात्रीचे 12 वाजेपर्यंत दोघेही एका रूममध्ये होते. तितक्यात श्रेयाला तिच्या आईचा फोन येतो आणि श्रेया टेन्शनमध्ये येऊन फोन उचलते आणि बोलते, "आई, मी माझ्या मैत्रिणीच्या घरी आहे आणि मी तिथेच राहणार आहे. मी उद्या सकाळी घरी येईल." असे बोलून झाल्यावर ती फोन करते आई असं बोलून फोन कट करते आणि परत नीरजसोबत जे करायचे होते ते करायला लागते. त्यानंतर दोघे नेहमी आपली वासना पूर्ण करू लागले. त्यातच एके दिवशी ते दोघे पावसात उभे होते. एकमेकांच्या डोळ्यात त्यांना खूप मोठा विश्वास दिसत होता, की आपलं प्रेम कधी कमी होणार नाही आणि सुटणार पण नाही. पण हे प्रेम होते, की फक्त वासना हे त्यांना दोघांनाही कळत नव्हते. पहिल्या पावसापासून सुरू झालेली ही कथा आता वाचण्याच्या स्वरूपात तयार झालेली होती आणि याचे जे वळण होते ते खूप धोकादायक होते. हे ह्या दोघांनाही कळत नव्हते की हे प्रेम आहे की शारीरिक सुख की वासना. अशातच दिवसामागे दिवस जात होते आणि अचानक एक बातमी येते. हे दोघे जेव्हा शारीरिक संबंध करत होते, त्यातच श्रेया अचानकपणे प्रेग्नंट होऊन जाते. प्रेग्नंट झाल्यानंतर श्रेया नीरजला बोलते, "मला तुझ्यासोबत लग्न करायचे आहे नीरज." पण नीरजला श्रेयासोबत लग्न करायचे नव्हते. त्याने हा पहिल्यापासून प्लॅन केलेला होता, की कोणत्याही परिस्थितीमध्ये श्रेयासोबत शारीरिक संबंध प्रस्थापित करायचे आणि आपली हवस भागवायची. संबंध प्रस्थापित करणे हीच त्याची एक इच्छा होती. श्रेयाला काही करून या मुलाला जन्म द्यायचा होता, पण नीरज तिच्यासोबत लग्न करायला मान्य करत नव्हता. नीरजसोबत लग्न करायचे होते आणि ती शर्थीचे प्रयत्न करत होती. तशातच नीरज पण तिच्यासोबत लग्न करण्याला होकार देतो आणि दोघे सोबत लग्न करतात आणि त्या बाळाला जन्मसुद्धा देतात. तुम्हाला जर ही गोष्ट आवडली असेल, तर आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओला लाईक नक्की करा आणि शेअर नक्की करा. धन्यवाद. आणि तुम्हाला जर वाटत असेल की ही कथा इथं संपली आहे, तर नक्कीच नाही. धन्यवाद. भेटूया पुन्हा नवीन कथेसोबत. नक्कीच.